नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण बघा अहमदनगर म्हणजे ज्याचं नवीन नाव झालेलं आहे बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर। तर या जिल्ह्याचा जो काही चालक पोलीस शिपाई भरती 2023चा कालचा पेपर होता, त्याचे जे काही चालू घडामोडीचे तसेच जीकेचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत। सेट कुठला होता तर बघा सी, कालच्या पेपरचा सेट होता सी। यामध्ये जे जीकेचे चालू घडामोडीचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण पाहूया। तर डायरेक्ट जीकेचे आणि चालू घडामोडीचे प्रश्न सुरुवात झालेले बघा 51 पासून, ते आपण पाहूया। तर प्रश्न क्रमांक डायरेक्ट 51, पहिलाच प्रश्न विचारण्यात आला होता बघा, भारतीय निर्यात आयात बँकेची स्थापना कधी झाली? त्याला आपण एक्झिम बँक म्हणतो बघा। तर भारतीय निर्यात आयात बँक म्हणजेच एक्झिम बँकेची स्थापना ही बघा पर्याय क्रमांक ए 1 जानेवारी 1982 साली झाली होती। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारण्यात आला होता, क्रेडिट कार्ड सुरू करणारे भारतातील पहिली बँक कोणती आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब सेंट्रल बँक ऑफ इंडिया। सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बघा क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक आहे। त्यानंतर दुसरा इथे प्रश्न बनतो, तर 2 कोटी क्रेडिट कार्ड लागू करणारी पहिली बँक कोणती? 2 कोटी क्रेडिट कार्ड लागू करणारी देशातील पहिली बँक कोणती? तर त्याचं योग्य उत्तर असणार बघा HDFC। ही बँक बघा 2 कोटी क्रेडिट कार्ड लागू करणारी देशातील पहिली बँक आहे। त्यानंतरचा 53वा प्रश्न विचारण्यात आला आहे, वांचू समिती कशाशी संबंधित आहे? तर पर्याय ड कंपनी कर। वांचू समिती ही कंपनी कर याशी संबंधित आहे। त्यानंतरचा 54वा प्रश्न विचारण्यात आला आहे बघा, जॉन एंड्रियन शेफर्ड बॅरन हे कशाशी संबंधित आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब एटीएमशी संबंधित आहेत बघा जॉन एंड्रियन शेफर्ड बॅरन। आता एटीएमचा फुल फॉर्म विचारला जातो तर काय आहे तर ऑटोमेटेड टेलर मशीन असा एटीएमचा फुल फॉर्म आहे। त्यानंतरचा 55वा प्रश्न विचारला आहे, टिंबटिंब हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। तर पर्याय ड योग्य उत्तर असणार आहे पंतप्रधान। पंतप्रधान हे बघा नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। आता सध्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत। कितव्यांदा निवड झाली आहे? तर 3ऱ्यांदा निवड झाली आहे। म्हणजेच बघा नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत। 56वा प्रश्न विचारला आहे, IT उद्योगातील आघाडीमुळे भारतातील टिंबटिंब हे शहर सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते। तर पर्याय ड बंगळुरू हे शहर बघा सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते। कोणत्या राज्यातील शहर आहे? तर कर्नाटक या राज्यातील ते शहर आहे। 58वा प्रश्न विचारण्यात आला आहे, WHO द्वारे भारत पोलिओ मुक्त देश म्हणून कोणत्या वर्षी घोषित करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ 2014। WHO द्वारे पोलिओ मुक्त देश म्हणून भारत हा 2014 साली घोषित करण्यात आला। तारीख जर विचारली तर 27 मार्च। एकोणसाठवा प्रश्न विचारण्यात आला आहे, हत्तीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पर्याय ब वर्धा। हत्तीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रात बघा वर्धा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। त्यानंतरचा 60वा प्रश्न विचारण्यात आला आहे, पेशीची ऊर्जा केंद्रे पॉवर हाऊस कोणास म्हणतात? तर पर्याय ड मायटोकॉन्ड्रिया। मायटोकॉन्ड्रिया यांना पेशीची ऊर्जा केंद्रे असे म्हणतात। त्यानंतरचा 61वा प्रश्न विचारण्यात आला आहे, चार्ल्स डार्विन यांनी टिंबटिंब या ग्रंथात उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला आहे। तर पर्याय ब ओरिजिन ऑफ द स्पीसीज या ग्रंथामध्ये बघा चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा मांडला आहे। पुढचा प्रश्न विचारण्यात आला आहे, केक व पाव हलके व सच्छिद्र बनविण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग करतात। पर्याय ड
सोडियम बायकार्बोनेट याचा उपयोग करतात कशासाठी तर केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनविण्यासाठी. 63वा प्रश्न विचारण्यात आला आहे. दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध देवगड हे अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे. आता दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणते तर देवगड. आता देवगड हे अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे तर पर्याय ड नेवासा. नेवासा तालुक्यातील हे ठिकाण आहे देवगड. त्यानंतर 64वा प्रश्न विचारण्यात आला आहे. खालीलपैकी कोणती नदी अहमदनगर जिल्ह्यातून वाहत नाही तर पर्याय सी कर्हा. कर्हा नदी ही बघा अहमदनगर जिल्ह्यातून वाहत नाही. तर या वरीलपैकी तिन्ही वाहतात. मुळा झाली, प्रवरा झाली, गोदावरी झाली. या तिन्ही नद्या बघा अहमदनगर जिल्ह्यातून वाहतात. अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर. आता कर्हा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर बघा पुणे. पुणे या जिल्ह्यातून ती वाहते. 65वा प्रश्न विचारण्यात आला आहे. बिस्मिल्ला खान हे प्रसिद्ध वादक कोणत्या वाद्याशी प्रसिद्ध आहेत तर पर्याय अ शहनाई. बिस्मिल्ला खान हे प्रसिद्ध वादक शहनाई या वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत. 66वा प्रश्न विचारण्यात आला आहे. राजा केळकर वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पर्याय सी पुणे. राजा केळकर वस्तू संग्रहालय पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. 67वा प्रश्न विचारण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती वर्ग किलोमीटर आहे पर्याय ब 17,048 वर्ग किलोमीटर आहे बघा अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ. 68वा प्रश्न विचारण्यात आला आहे. सारिस्का हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ राजस्थान. राजस्थानमधील बघा अलवर. राजस्थानमधील अलवर या जिल्ह्यामध्ये आहे सारिस्का हे राष्ट्रीय उद्यान. पुढचा 69वा प्रश्न विचारण्यात आला आहे. कुंडकुलम अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर पर्याय सी तमिळनाडू. तमिळनाडू राज्यातील तिरुनेलवेली या जिल्ह्यामध्ये आहे कुंडकुलम अणुऊर्जा प्रकल्प. 70वा प्रश्न विचारण्यात आला आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद अन्वये अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब अनुच्छेद 20. 71वा प्रश्न विचारण्यात आला आहे. लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली होती तर पर्याय ब दादाभाई नौरोजी यांनी 1866 साली लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना ही केली होती. 72वा प्रश्न विचारण्यात आला आहे. खालीलपैकी कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही योग्य उत्तर आहे पर्याय सी शिखर शिंगणापूर. शिखर शिंगणापूर हे बघा अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही तर शिखर शिंगणापूर हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. भंडारदरा अहमदनगर, चौडी अहमदनगर, शिर्डी अहमदनगर. 73वा प्रश्न विचारण्यात आला आहे. महाराष्ट्रात पोलीस अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे योग्य उत्तर आहे पर्याय ड नाशिक या ठिकाणी आहे. 74वा प्रश्न विचारण्यात आला आहे. माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर पर्याय सी राजस्थान या राज्यामध्ये आहे माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण. 75वा प्रश्न आहे. शाली व गालिचे बनविण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे तर पर्याय ड श्रीनगर हे शाली व गालिचे बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. त्यानंतरचा 76वा प्रश्न विचारण्यात आला आहे. ट्रॅफिक सिग्नलचा पिवळा दिवा काय दर्शवितो योग्य उत्तर पर्याय ब वेग कमी करून सावधानतेने जा. 77वा प्रश्न विचारण्यात आला आहे.
अपघात प्रसंगी चालकाचे कर्तव्यास संबंधित तरतूद कोणत्या कलमात आहे? पर्याय ए योग्य उत्तर असणार आहे. तर मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 134. त्यानंतरचा 78वा प्रश्न विचारण्यात आला आहे. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? योग्य उत्तर पर्याय ब दुखापत झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत करण्यासाठी. एकोणऐंशीवा प्रश्न विचारण्यात आलाय. मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये चालकाच्या लायसन्सची गरज कोणत्या कलमाअंतर्गत दिलेली आहे? योग्य उत्तर पर्याय ए कलम 3. 80वा प्रश्न आहे. जयकर समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? उत्तर आहे सी रोड विकास याशी संबंधित आहे जयकर समिती. 81वा प्रश्न विचारण्यात आला आहे. वाहन चालकाने गाडी वेगात चालवत असताना निसरडा रस्ता हे चिन्ह दिसल्यास काय करावे? पर्याय ब वाहनाचा वेग गिअर बदलवून कमी करावा. 82वा प्रश्न आहे. आरटीओ म्हणजे काय? पर्याय ए रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस. 83वा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे सध्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? पर्याय ड श्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे परिवहन मंत्री आहेत. 84वा प्रश्न विचारण्यात आला आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत कोणत्या कलमात मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधीची तरतूद अंतर्भूत आहे? योग्य उत्तर पर्याय ब कलम 122. 85वा प्रश्न आहे. वैद्यकीय अनिवार्यतेच्या प्रसंगी ॲम्ब्युलन्स बोलविण्यासाठी टिंबटिंब हा दूरध्वनी क्रमांक डायल करावा. पर्याय सी 108 हा दूरध्वनी क्रमांक डायल करावा. 86वा प्रश्न आहे. भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? पर्याय ए NH44 हा भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. 87वा प्रश्न आहे. वाहनाचा बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती काच वापरतात किंवा भिंग वापरतात? तर पर्याय सी बहिर्वक्र काच वापरतात. त्यानंतरचा 88वा प्रश्न आहे. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी आहे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय. 89वा प्रश्न आहे. भारतात टिंबटिंब या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो. पर्याय ए जानेवारी महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह हा पाळला जातो. 90वा प्रश्न आहे. विदेशी वकालतीचे वाहनांची नंबर प्लेट टिंबटिंब रंगाची असते. पर्याय सी निळी रंगाची असते. 91वा प्रश्न आहे. हलक्या वाहनाचे जास्तीत जास्त वजन किती असते? पर्याय ब 7.5 टन एवढे वजन असते. 92वा प्रश्न आहे. मोटार वाहन साधारणपणे कोणत्या वेगाने चालविले पाहिजे?
पर्याय सी योग्य वेगाने. 93वा प्रश्न आहे, वाहनाचे मायलेज कमी येण्याची कारणे काय आहेत? तर वरीलपैकी सर्व म्हणजेच चुकीच्या पद्धतीने गिअर बदलणे, इंजिन ऑइल न बदलणे, वारंवार विनाकारण क्लचचा वापर करणे. वरील कारणे बघा वाहनाचे मायलेज कमी येण्यासाठी. 94वा प्रश्न आहे, विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना कोणत्या बाजूने जाऊ द्यावे? पर्याय अ तुमच्या उजव्या बाजूने. 95वा प्रश्न आहे, NHAI या संस्थेच्या नावाचे पूर्ण रूप काय आहे? पर्याय डी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया असा याचा पूर्ण रूप आहे. 96वा प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणता सर्वोच्च नागरी सन्मान आहे? तर पर्याय ड भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक आहे तो पद्मविभूषण, त्यानंतर येतो पद्मभूषण आणि चौथा आहे पद्मश्री. 97वा प्रश्न विचारण्यात आला आहे, कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात? पर्याय सी अमरावती जिल्ह्यामध्ये बघा कोरकू जमातीचे लोक हे सर्वाधिक प्रमाणात आढळतात. 98वा प्रश्न आहे, कोणत्या मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत? पर्याय ड संत नामदेव या संतांची बघा पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत. 99वा प्रश्न आहे, ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? पर्याय ए राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे ग्रामगीता हा ग्रंथ. 100वा प्रश्न विचारण्यात आला आहे, खालीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही? पर्याय सी सेल्फी. सेल्फी हा शब्द संगणकाशी संबंधित नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे जो काही अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोलीस चालक यासाठी विचारण्यात आले होते बघा जीकेचे तसेच चालवणीचे प्रश्न, ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्यात आलेले आहेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.